कमळी मालिकेच्या 31 ऑक्टोबरच्या भागामध्ये आपण एक अतिशय सुंदर आणि भावनिक प्रसंग पाहणार आहोत. कमळी, निंगी आणि कमळीची कॉलेजमधली एक मैत्रीण कमळीच्या रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा कमळीची ती मैत्रीण डोळ्यात अश्रू घेऊन शांत बसलेली असते. कमळी तिच्याकडे पाहते आणि प्रेमाने विचारते, "काय ग, काय झालं? का रडतेस?" तेव्हा ती हळू आवाजात सांगते, "कमळी, आईचा फोन आलेला. परवा जो पाऊस झाला ना, त्यात आमच्या शेतीचं खूप नुकसान झालं ग." हे ऐकून कमळी काही क्षण विचारात पडते आणि ठरवते की तिला या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायलाच हवं. ती लगेच ऋषी सरांकडे जाते आणि आपला प्रस्ताव त्यांना सांगते. ऋषी सर गंभीर चेहऱ्याने म्हणतात, "बरोबर आहे तुमचं कमळी. पण या सगळ्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचं ठरवलंय?" तेव्हा कमळी ठाम आवाजात उत्तर देते, "ऋषी सर, आम्ही असं ठरवलं आहे की पूरग्रस्त शेतकऱ्यांना आपल्याकडून जितके शक्य आहे तितकी मदत करायची आणि ही मदत आपण आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडूनच गोळा करायची." नंतर कमळी कॉलेजमधील सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलवते आणि ही गोष्ट सगळ्यांना सांगते. काही विद्यार्थी थोडे साशंक होऊन म्हणतात, "पण आम्ही काय मदत करणार? आमची पॉकेट मनीसुद्धा जेमतेम असते." तेव्हा कमळी हसून समजावते, "पैशांनीच मदत करायची असं नाही रे. तुम्ही वह्या, पुस्तकं, धान्य, पीठ, टूथपेस्ट, औषधं, जुने कपडे, नवे कपडे म्हणजे जे काही अत्यावश्यक आहे ते सगळं आपण पाठवू शकतो." कमळीचे बोल सगळ्यांच्या मनाला भिडतात. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रेरणेचा प्रकाश पसरतो. शेवटी सगळे विद्यार्थी टाळ्या वाजवून तिच्या निर्णयाला संमती देतात. अशा रीतीने कमळीने GS पद हाती घेतल्यावर एक समाज उपयोगी आणि हृदयस्पर्शी उपक्रम सुरू केला आहे. आणि याच ठिकाणी हा भाग संपतो. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. फूल.